नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे मराठी करिअर पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये बौद्ध धर्मावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत, जे की येणाऱ्या विविध परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहे। तसेच तुम्ही किती प्रश्नांची उत्तरे योग्य दिली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी सराव प्रश्न आहे, त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी, बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध होते। प्रश्न क्रमांक 2 आहे, बुद्धांचे खरे नाव काय होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, बुद्धांचे खरे नाव सिद्धार्थ गौतम होते। प्रश्न क्रमांक 3 आहे, गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला होता। प्रश्न क्रमांक 4 आहे, बुद्धांच्या वडिलांचे नाव काय होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, बुद्धांच्या वडिलांचे नाव शुद्धोधन होते। प्रश्न क्रमांक 5 आहे, बुद्धांच्या आईचे नाव काय होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, बुद्धांच्या आईचे नाव मायादेवी होते। प्रश्न क्रमांक 6 आहे, गौतम बुद्ध यांचा विवाह कोणाशी झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, गौतम बुद्ध यांचा विवाह यशोधराशी झाला। प्रश्न क्रमांक 7 आहे, बुद्धांना किती वर्षांचे असताना ज्ञानप्राप्ती झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी, बुद्धांना 35 वर्षांचे असताना ज्ञानप्राप्ती झाली। प्रश्न क्रमांक 8 आहे, बुद्धांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी, बुद्धांना ज्ञानप्राप्ती बोधगया येथे झाली होती। प्रश्न क्रमांक 9 आहे, बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोणत्या वृक्षाखाली झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, बुद्धांना ज्ञानप्राप्ती पीपळ वृक्षाखाली झाली होती। प्रश्न क्रमांक 10 आहे, बुद्धांनी पहिला उपदेश कुठे दिला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, बुद्धांनी पहिला उपदेश सारनाथ येथे दिला। प्रश्न क्रमांक 11 आहे, बुद्धांच्या पहिल्या उपदेशाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, बुद्धांच्या पहिल्या उपदेशाला धर्मचक्र प्रवर्तन म्हणतात। प्रश्न क्रमांक 12 आहे, बुद्धांचे निर्वाण कुठे झाले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, बुद्धांचे निर्वाण कुशीनगर येथे ठिकाणी झाले। प्रश्न क्रमांक 13 आहे, बुद्धांचे निर्वाण कोणत्या वयात झाले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी। प्रश्न क्रमांक 14 आहे, बौद्ध धर्मातील त्रिरत्न कोणते आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, बौद्ध धर्मातील त्रिरत्न बुद्ध, संघ, धर्म आहेत। प्रश्न क्रमांक 15 आहे, बौद्ध धर्मातील 4 आर्य सत्य कोणत्या विषयाशी संबंधित आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, बौद्ध धर्मातील 4 आर्य सत्य दुःख आणि त्याचे निराकरणाशी संबंधित आहेत। प्रश्न क्रमांक 16 आहे, अष्टांगिक मार्ग म्हणजे काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, अष्टांगिक मार्ग म्हणजे 8 प्रकारच्या साधना होय। प्रश्न क्रमांक 17 आहे, बुद्धांनी कोणत्या भाषेत उपदेश केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, बुद्धांनी पाली भाषेत उपदेश केला। प्रश्न क्रमांक 18 आहे, बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी, बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ त्रिपिटक होते। प्रश्न क्रमांक 19 आहे, बुद्धांच्या काळातील प्रमुख राजा कोण होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, बिंबिसार हा बुद्धांच्या काळातील प्रमुख राजा होता। प्रश्न क्रमांक 20 आहे, पहिली बौद्ध संगती कुठे झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए, पहिली बौद्ध संगती राजगृह या ठिकाणी झाली। प्रश्न क्रमांक 21 आहे, पहिल्या बौद्ध संगतीचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी, पहिल्या बौद्ध संगतीचे अध्यक्ष महाकश्यप होते। प्रश्न क्रमांक 22 आहे, दुसरी बौद्ध संगती कुठे झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी, दुसरी बौद्ध संगती वैशाली या ठिकाणी झाली।
प्रश्न क्रमांक 23 आहे, चौथी बौद्ध संगती कोणाच्या काळात झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी. चौथी बौद्ध संगती कनिष्कच्या काळात झाली. प्रश्न क्रमांक 24 आहे, बौद्ध धर्माचे 2 प्रमुख पंथ कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी. बौद्ध धर्माचे 2 प्रमुख पंथ थेरवाद व महायान आहेत. प्रश्न क्रमांक 25 आहे, अमिताभ बुद्ध कोणत्या पंथाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी. अमिताभ बुद्ध महायान पंथाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, बौद्ध धर्माच्या प्रसारात सर्वाधिक योगदान कोणी दिले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी. बौद्ध धर्माच्या प्रसारात सर्वाधिक योगदान अशोकने दिले. प्रश्न क्रमांक 17 आहे, अशोकानंतर बौद्ध धर्माचा प्रसार कुठे झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी. अशोकानंतर बौद्ध धर्माचा प्रसार श्रीलंका, चीन, तिबेट येथे झाला. प्रश्न क्रमांक 28 आहे, बौद्ध धर्मात संघ म्हणजे काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए. बौद्ध धर्मात संघ म्हणजे मठातील भिक्षूंचे संघटन होय. प्रश्न क्रमांक 29 आहे, बौद्ध धर्मात निर्वाण म्हणजे काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय ए. बौद्ध धर्मात निर्वाण म्हणजे मोक्षप्राप्ती होय. प्रश्न क्रमांक 30 आहे, बौद्ध धर्माचा मुख्य उद्देश काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी. बौद्ध धर्माचा मुख्य उद्देश दुःखातून मुक्ती मिळवणे आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी सराव प्रश्न आहे. प्रश्न आहे बघा, पुणे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? ए. भीमा, बी. निळा, सी. मुळा मुठा, डी. यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.